देव हो, तुम्ही इथे का आला आहात हे मला ठाऊक आहे. अरुण नावाचा दैत्य, त्याला वरदान मिळाल्याने तो अहंकारी झाला आहे. त्याला कोणाच्याही हातातून मृत्यू येणार नाही असा त्याचा समज झाला आहे. आणि ह्यातून मार्ग काढण्यासाठी तुम्ही सर्वांनी त्रैलोक्य सुंदरी देवी भगवती हिचे स्मरण करावे. त्यांच्या कृपाशीर्वादामुळे ह्या संकटाचे निश्चितच निवारण होईल. परंतु त्याआधी तुम्हाला एक कार्य करावे लागेल. त्या अरुण दैत्याला गायत्री मंत्रापासून विन्मुख करावे लागेल. देवगुरु, आज्ञा असावी प्रभू. हे कार्य तुम्ही सिद्धीस न्यावे. जशी आपली आज्ञा प्रभू. दैत्यराज अरुण यांचा विजय असो. ये दैत्य ये. दैत्यराज, आपण मला बोलावलं? होय, यापुढे सर्वदूर केवळ दैत्यांचाच विजय व्हावा याकरता मी देवाशी युद्ध केला. पण आता त्यानंतर काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठीच मी तुला इथे बोलावलंय. आपण कठोर साधनेने ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं. कुठल्याही युद्धामध्ये आपला मृत्यू होणार नाही असे वरदान मिळवलेत. आणि त्यामुळे आज सर्वदूर दैत्य कुळाचंच वर्चस्व लक्षात येत आहे. सर्वदूर दैत्य कुळाचाच जय जयकार होतोय. त्याच्याच विजयाचं चित्र दिसतंय. केवळ युद्धातच नव्हे तर स्त्री, पुरुष, द्विपाद किंवा चतुष्पाद प्राण्याकडून माझा मृत्यू होणार नाही असं वरदान मी मिळवलंय. पण दैत्यराज, तुम्हाला खरं तर अमरत्व मिळायला हवं होतं. तसं वरदान तुम्हाला मिळालं नाही. जरी मला तसे थेट वरदान मिळाले नसले तरी हे वरदान देखील अमरत्वासारखेच आहे. हे मात्र खरंय दैत्यराज. दैत्यराज, त्यामुळे आज सर्वदूर दैत्य कुळाचंच वर्चस्व लक्षात येत आहे. आणि दैत्यराज ते देव आपल्याला घाबरून कुठेतरी पळून गेलेत. आता यापुढे सर्वत्र फक्त दैत्य कुळाचं स्मरण केलं जाणार. दैत्यराज अरुण यांचा विजय असो. दैत्यराज अरुण यांचा विजय असो. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे
ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.